जय शिवराय. बघा, एक लक्षात घ्या. जोवरक वेबसाईट अण्णासाहेब पाटील महामंडळाची चलत नव्हती, तोवरक इतके कमेंट करू लागले, कधी चालू होणार, उत्पन्नामुळे माझं रिजेक्ट झालंय, किंवा कसं होणार, हे कागदपत्रच लागणार का, लायसनच लागणार का. इतक्या भयानक कमेंट चालू होत्या जोवरक पोर्टल व्यवस्थित नव्हतं तोवरक. मात्र आता व्यवस्थित पोर्टल चालू झालंय. मात्र बरेच जण बहादर असे आहेत की आता अर्ज करीनच, कागदपत्र आणीनच, आणि त्यामुळं ज्यांना ज्यांना खरी गरज आहे, ज्यांना या महामंडळाच्या बिनव्याजी योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यांना आता लवकरात लवकर अर्ज करायचे. त्याच्यासाठी जे काही कागदपत्र लागतात, कोणते लागतात, काय लागतात, ते आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले. तुम्ही जर पाहिले नसले तर ते या चॅनलवर आहेत, ते जाऊन पहा. सविस्तर ते कागदपत्र करा आणि ऑनलाईन पद्धतीने पटकन अर्ज करा. 3 ते 4 दिवसामध्येच LOI निघालाय, म्हणजे कोणत्याच प्रकारची अडचण आता राहिलेली नाही. महामंडळाचे जे काही MD आहेत विजय सिंह देशमुख यांनी आता जरा बऱ्यापैकी पोर्टल जरा रोडवर आणलेले. आणि त्याच्यात बी पुन्हा काही असे आळशी बहादर येत, म्हणजे नुसतं काही पत्राचा कुटाणा करायचा म्हणून कटाळा करणारे, त्याच्यासाठी मी खास सुविधा आणलेली. कारण याच्या अगोदर लय जणांना अर्ज करून ठेवलेत, निसते केलं काहीच नाही. म्हणजे काम धंदा नाही, कोणतं ट्रॅक्टर घेतलं नाही, दुकान टाकायचं ते टाकलं नाही, आणि या योजनेत नुसताच अर्ज भरून ठेवलाय. असे लय बहादर आहेत. आणि काही त्याच्यात असे आहेत ज्यानं केलाय कुटाणा, पण त्या बँकेने त्याला कर्ज वेळेवर दिले नाही. LOI निघला अगोदर, कर्ज दिले नंतर, मग कुठं पोर्टलवरच अर्ज दिसन. अशा ज्या काही भानगडी होत्या, तर त्यांच्यासाठी खास महत्वाची विशेष बाब महामंडळानं आता राबवलेली. 1 जानेवारी 2025 पूर्वी ज्यानं कर्ज प्रकरणासाठी अर्ज केलेले असतील त्याचे LOI निघालेले, त्याच्यानंतर कर्ज प्रकरण व्हायलाच उशीर लागलाय. अशा ज्या काही अडचणी ज्याच्या झालेल्या होत्या, आणि त्यांनी सँक्शन लेटर या गोष्टी किंवा इतर जे काही कागदपत्र लागते, चेक लागतो, उद्यम आधार लागते, रिपेमेंट शेड्यूल लागतंय, हे कागदपत्र जर अपलोड केले नसतील आणि त्याला जर खरंच या महामंडळाच्या व्याज परतावा योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर बाबे हो, लवकरात लवकर हे कागदपत्र फायनान्स कडून घ्या, त्या बँकेकडून घ्या, जिथून तुम्ही कर्ज घेतलं असेल तिथून घ्या, आणि लवकरात लवकर पोर्टलवर अपलोड करा तुम्हाला जर फायदा घ्यायचा असेल. आणि हे फक्त 15 जानेवारी पर्यंतच करता येणार आहे. आणि केव्हापासूनच, ज्यानं 1 जानेवारी 2025च्या पूर्वी घेतलेले असे, म्हणजे त्या महामंडळाच्या या बिनव्याजी योजनेचा फायदाच नाही घेतला. काही तर बहादर असे निस्ता इकडे अर्ज भरला, तिकडे त्यानं फायनान्स घेतलंय आणि भरायला हप्ते, व्याज परतावाच नाही. काऊन तर त्याच्यावर कागदपत्रच अपलोड केलेले, त्याला माहितच नाही. या त्याला वाटतं प्रत्येकाला की आपण एकदा अर्ज केला आणि इकडून फायनान्स घेतलं की व्याज आपोआप येते. तसं येत नाही भाऊ. ते आपण जे काही तो व्याजाचा हप्ता भरतो का, त्या हप्त्याचं स्टेटमेंट अपलोड करावं लागत आहे, आणि त्याच्यानंतर मग जे काही व्याज लागलेलं आहे त्याच्यावर ते व्याज आपल्याला नंतर वापस येते. आणि हे जर घ्यायचं असेल तर त्याच्या आधी एक प्रोसेस आहे, सँक्शन लेटर, उद्यम आधार, तुमचा व्यवसायाचा फोटो, चेक, अशा गोष्टी एकदा अपलोड कराव्या लागतात. आणि तुमचं अपलोड केल्याच्या नंतर अप्रूव्हल येते, आणि ते आल्यावर मग तुम्हाला ते हप्ता भरल्याचं स्टेटमेंट पोर्टलवर अपलोड करावं लागतंय, आणि त्याच्यानंतर व्याज परतावा येतो. आणि जर हे करण्याची इच्छा असेल ना, तर लवकरात लवकर करा. कारण काही बहादर इतके भारी येत की नुसतंच म्हणायचं असं होईन तसं होईन, LOI निघेन, हे होईन ते होईन. अरे त्याच्यापेक्षा जे लागतंय ते करा पटपट, पाठपुरावा करीत नाहीत. एकदा नुसतं एक गोष्ट करायची पुन्हा काहीच नाही करायचं. असे करणारे जे आळशी बहादर आहेत का, त्याला गरज नसली त्याने करू नये, पण जे गरजवंत असतील का त्याने लवकरात लवकर ही प्रोसेस करा. आणि याची शेवटची तारीख आहे 15 जानेवारी 2026, आणि त्याचं पत्र सुद्धा महामंडळानं प्रकाशित केलेले. त्याच्यामुळे तुम्हाला महत्वाची ही शेवटची सूचना आहे. नाहीतर तुम्हाला याच्यानंतर पुन्हा पोर्टलवर अपलोड करायचा ऑप्शन येणार नाही. तुमचा जो काही अर्ज आहे एखाद्या दिवस बाद केला जाईल, आणि बाद केला तर पुन्हा अर्ज करायचा. तुम्ही लोन जुनं घेतलेले, ह्या 12 भानगडी होत्या, आणि ह्या 12 भानगडी टाळायच्या असत्या. तर लवकरात लवकर जैन आता लोक तसं केलेलं आहे. नुसतं अर्ज भरलाय, कर्ज घेतलंय, पण त्याचा व्याज परतावाच अपलोड केला नाही, तर व्याज परतावा मिळत नाही. त्याच्यामुळं
लवकरात लवकर करा एवढीच विनंती करतो. धन्यवाद.